शुगर होण्याची दाट शक्यता आहे. न पाहे याती कुळाचा भक्त करुणा कर ज्ञानाबाई. कुठल्या कुळाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, काही विचार केला जात नाही महाराज. ज्या सगळ्यांना आवाहन केलं जातं हा वारकरी संप्रदाय आहे आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये आपण आहोत. काय भाग्य आहे महाराज आपलं. हा अरे ही विचारधारा आज नितांत आमच्या गरजेसाठी आहे की ज्या वारकरी संप्रदायामध्ये आपण आहोत, ऐका, हा तो वारकरी संप्रदाय आहे की जिथं विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. हा तो वारकरी संप्रदाय आहे जिथं जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. अरे हा तो वारकरी संप्रदाय आहे की जिथं 18 पगड जाती एकत्र नांदतायत. तो माझा वारकरी संप्रदाय. विठ्ठला 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 हा तो वारकरी संप्रदाय आहे सज्जनो जिथं विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. हा तो वारकरी संप्रदाय आहे जिथं तुकोबा आहे. हा तो वारकरी संप्रदाय आहे जिथं 18 पगड जातीचे लोक एकत्र येत आहेत. आणि हा तो वारकरी संप्रदाय आहे की ज्या कीर्तनामध्ये राजे सुद्धा येतात, ज्या कीर्तनामध्ये आमदार येतात, त्याच कीर्तनामध्ये आमदाराचे चिरंजीव देखील येतात. तो माझा वारकरी संप्रदाय आहे. विशेषतः आतापर्यंत आदरणीय संजू भाऊंनी 2 कीर्तन ऐकले, पण कदाचित आजचं कीर्तन हे त्यांच्या चिरंजीवाच्या नशिबात होतं म्हणून ते आज या ठिकाणी आले. विठाला विठाला कारण या ठिकाणी येण्याकरता दादा अनंत पुण्य लागतं बरं का. अनंत पुण्य जर असेल तर तोच व्यक्ती या ठिकाणी येतो, अन्यथा या पवित्र दरबारामध्ये त्याची हवाही येत नाही महाराज. शास्त्रकार वर्णन करतायत, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा. हा भागवतकार वर्णन करतायत या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये धर्माविषयी आस्था आणि प्रेम असणारा तोच व्यक्ती येऊ शकतो की ज्यावरती भगवान परमात्म्याची असीम कृपा आहे. ज्याच्यावरती भगवंताची कृपा नसेल तो या मंडपामध्ये सुद्धा येत नाही. जन्मो जन्मिया बहु पुण्य के जन्मो जन्मी बहु पुण्य के जन्मो जन्मिया बहु पुण्य के जन्मो जन्मिया बहु पुण्य के ते भायो विठ्ठले जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनंत जन्माचं पुण्य जर असेल तर आणि तरच या ठिकाणी आमचा प्रवेश होतो. खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व भाग्यवान आहात आणि दादा तुम्ही ही भाग्यवान आहात की तुम्ही या ठिकाणी आले. आज वारकरी संप्रदायामध्ये महाराज जिथं धर्म आहे, देव देश आणि धर्म जिथं असेल तिथं मला असं वाटतं वारकरी संप्रदायाचे विचार आहे व वारकरी संप्रदाय त्यांच्या सोबत आहे सचिन. हा आणि आज खऱ्या अर्थाने मला अतिशय आनंद होतो की आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी आहात. आणि म्हणूनच ही काही कुठल्या प्रकारची बडाई नाही महाराज. हा काही कुठल्या प्रकारचा अहंकार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा ही अशी शब्द नाही आहेत की जे फक्त आणि फक्त फेकल्या जातात, की जे वस्तुस्थिती जिथून बाहेर पडते ते हे शब्द आहेत सज्जनो. हा आजचा अभंग देखील त्या स्थितीचा आहे की जिथं जगाचा मालक देखील आपलं स्वतःचं वर्चस्व सांगतो. बघा नाण्याला 2 बाजू असतात.
दोन बाजू असतात. चांगलंही असतं आणि जगात वाईटही असतं बघा. हा, परंतु एखाद्या वेळेला माणसाने काही आयुष्यामध्ये अशा गोष्टी असतात की जिथं चुकीही स्वतःची झाली तरी मला असं वाटतं समाजामध्ये ती कधी प्रदर्शित करायची नाही. हा, बऱ्याच वेळेला चांगल्याही गोष्टी आपल्याकडून होतील, पण आपण फक्त चांगलं मिरवण्याचा त्या ठिकाणी अट्टहास करत असतो. पण वाईट गोष्टी जर आमच्याकडून घडल्या तर मला असं वाटतं आम्ही त्या दाबत असतो. हा स्वभाव आहे, साहजिक आहे. पण एक सांगतो तुम्हाला, तुमच्या आयुष्यात वाईटातली वाईट घटना घडू द्या महाराज, पण कधीच कोणा पुढे मांडू नका. चाणक्य नीती कधीतरी ऐकत जा. काय खूप सांगतायत चाणक्य, आत्मछिद्रम न प्रकाशयेत. चाणक्य सांगतायत त्या ठिकाणी की एखाद्या वेळेला आमच्याकडून जर काही अपराध घडला, अक्षम्य अपराध आहे, पण मला असं वाटतं तो सांगू नका, कारण लोक तुमच्या चुकांवरतीच पडलेले आहेत महाराज. हा, त्यांना फक्त तुमची छोटीशी जर चूक असेल ना तर ते समाजामध्ये प्रदर्शित करत असतात. म्हणून शास्त्र या ठिकाणी सांगतात की स्वतःच्या अर्थनाशम, स्वजीवनामध्ये जर अर्थनाश जर झाला तरी सुद्धा लोकांना सांगू नका. तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे आणि अचानकपणे तुमच्याकडची प्रॉपर्टी पैसा संपला, अर्थनाशम, शास्त्र सांगतं समाजात मांडू नका की तुमच्याकडचा पैसा संपलाय. लोक तुमची किल्ली उडवतील महाराज. हा, आजकाल किंमत कोणाला आहे? हा, किंमत कोणाला आहे आज? कोणाला मान मर्यादा आहे? कोणाला सन्मान आहे या ठिकाणी आज? धनवंता लागी, धनवंता लागी, ओ धनवंता लागी, धनवंता लागी. सर्व मान्यता, सर्व मान्यता है जरी, सर्व मान्यता, सर्व मान्यता, सर्व मान्यता है जरी. काय माझ्या तुकोबारायांचे विचार असतील महाराज. आज समाजामध्ये कोणाला मान भेटतोय? तुकोबाराय सांगतात धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. अरे बायका पोरं सुद्धा त्याच वेळेला जवळ येतात की ज्या वेळेला पैसा आपल्याकडे असतो महाराज. बाकीच्यांचं तर सोडून द्या, जिथं रोटी बेटीचा व्यवहार होतो ना, रोटी बेटी कळते ना, ते सुद्धा तुमच्याकडे जर पैसा असेल तरच जवळ येतात. सोडून द्या. अहो, स्वतःची धर्मपत्नी ज्यांनी सर्वस्व समर्पण केलेलं आहे, पण नवऱ्याकडे जर पैसा असेल, महिला मंडळी झोपल्या काय तुम्ही? तरच जवळ असतात महाराज. आणि हे पैसा के भाई, भाई रे सब पैसों के भाई, भाई रे सब पैसों के भाई, भाई रे सब पैसों के भाई. दिल का साथी कोई नहीं, जय हो. अपना साथी कोई नहीं, पैसों के भाई, सब पैसों के भाई. सब पैसों के भाई, क्या खूब कहा. दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई, सब पैसे के भाई. जब लगा अपने पल्लव पैसा तब लग लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मीठा बोले, कोई नहीं मीठा बोले, सब पैसे के भाई. सर्व पैशावर प्रेम करतात दादा. एक सांगू तुम्हाला, ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याच्या दरवाजात चपला मावत नाही. बरोबर आहे का? ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या दरवाजातल्या चपला संपत नाही महाराज. आणि दुर्दैवाने त्याच्याकडचा पैसा संपू द्या, लोक त्याला रामराम सुद्धा करत नाही. हो, समोरून जर आला ना तर गल्ली सुद्धा बदलतात. ही परिस्थिती आहे. बायको पैशावर प्रेम करतात, मुलं पैशावर प्रेम करतात. अरे बहीण सुद्धा भावावर पैसा असेल तरच प्रेम करते. जववरी चाले मोठा धंदा, तववरी बहीण म्हणे दादा. दादा, इमानदारीनं सांगा, तुमच्या भावाने एका दिवाळीला समजा तुम्हाला एखादी साडी नाही घेऊ द्या, काय शब्द बाहेर येतात महाराज. आणि कुठं PhD केली माहिती नाही, एक शिवी परत येणार नाही.
हा मेला मुडदा थोडीशी बी ते तुमच्याकडे जास्त भांडवल आहे, बरोबर आहे का? एका दिवाळीला जर तुमच्या भावाने साडी घेतली नाही तर तुम्ही भावाचा अख्खा उद्धार करून टाकता. याचा अर्थ काय? पैसा असेल तरच प्रेम आहे. आणि भावाकडे जर पैसा असेल तर महाराज बहीण एवढा भाऊ भाऊ करते, इतका दादा दादा करते, हे तुकोबरायांना लिहावं लागलं. जवळ चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा. याचा अर्थ आहे अर्थनाशम. तुमच्याकडचा जर पैसा संपला असेल तर समाजामध्ये मांडू नका. अर्थनाशम मनस्तापम. तुम्हाला जर पश्चाताप एखाद्या गोष्टीचा जर झाला तर तो सुद्धा कधी समाजात मांडू नका. तुमचा अपमान झाला कधी समाजामध्ये मांडू नका. बऱ्याचशा 5 गोष्टी शास्त्राने त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे. पण एखाद्या वेळेला तुम्ही याही स्थितीमध्ये जाऊ नका की मी फार मोठा आहे, माझ्याकडे सर्वस्व आहे. पण एखाद्या वेळेला आपल्यातलाच एखादा व्यक्ती असतो की त्याला आपलं सगळंच माहिती असतं. त्याच प्रकरणातील ही गवळण आहे, वृद्ध अवस्थेतील ती गवळण. आणि ज्या वेळेला जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा बडाया सांगायला लागला, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरोत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्य. या सृष्टीचा मी मालक आहे, मी रचयिता आहे. ही सृष्टी मी निर्माण केलेली आहे. राजा झालेला आहे, सिंहासनावरती बसलेला आहे. आणि ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा बढाया मारायला लागल्या. कशा मारतोय? कानोबराय सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही. परमात्मा ज्या वेळेला महाराज विराट सिंहासनावरती विराजमान आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत मी जगाचा मालक आहे, ही सृष्टीचा रचयिता मी आहे. आकाश सर्वत्र बसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळी, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळीता. एवढ्या गप्पा भगवान श्रीकृष्ण परमात्मा मारतायत. याही पेक्षा अरे या सृष्टीतील जेवढे वृक्ष आहे त्या वृक्षाचं पानही माझ्या सत्तेशिवाय हलू शकत नाही, असं भगवान परमात्मा सांगायला लागला. कोणाला? गोपिकांसमोर सांगायला लागला. मला सांगा मावशांनो, तुमच्या घरातला छोटासा मुलगा जर तुम्हाला गप्पा मारायला लागला की मी फार मोठा आहे, आई काय म्हणते? ए शंभड्या राहू दे ना, तुला लहानपणापासून मी बघितलेलं आहे, तू मांडीवर खेळलेला आहे, पाठीवर घेतलेला आहे, हे अरे तुझं सगळंच मी केलेलं, कशाला गप्पा आणतोस एवढ्या? तसं ती वृद्ध गवळण उठून उभी राहिली आणि ती म्हणायला लागली, ए कन्हैया, ए कृष्णा, काय बराई दिखावत मोहे, जानत हूँ प्रभुपणा तेरा सबही. तुझ्या ठिकाणी असलेला प्रभुपणा, तू जगाचा मालक आहे, तू सृष्टीचा नियंता आहे, हे सगळं मी ओळखून आहे. काय ओळखून आहे? तो काय ओळखलंयस मला? भगवान परमात्मा म्हणतायत त्यावेळेला ती गवळण सांगते, तुला काय नाही ओळखलं रे मी? अरे सर्वात मोठा चोर तर तू आहे. अभंगाचं पहिलं चुरा चुरा कर माखन खा, चुरा चुरा कर माखन खाय, चुरा चुरा माखन खाय, चुरा 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 कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कुमर कन्हैया, काहे बरा दिखावत मोय, काहे बरा दिखावत मोय, कुमर कन्हैया, कुमर कन्हैया,
आणि सांगायला लागली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विचारलं, काय बघितलंयस, काय केलंयस, मी काय माझ्या ठिकाणचा प्रभूपणा तू ओळखलेला आहेस? काय सांगते महाराज ती सुंदर गवळण. चुरा चुरा कर माकन खाया, गवलन का नंद कुवर कन्हैया, नंद कुवर कन्हैया यशोदे का चुरा चुरा कर माकन खाया. तू गोकुळातलं चोरून चोरून माखन खाल्लेलं आहे, आम्हाला माहिती आहे ना. काय कुटाने केलेले आहे तू. अरे तू तर बाल गोपाल चौर्य मंडळ तू एकटा नाही तर तू समिती स्थापन केलेली होती आणि त्या समितीचा तू अध्यक्ष होता आणि घरात घुसून तू काय केलं? काय केलं? ओ मावशा बोला ना, काय केलं?